नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, येत्या रविवारी रविवार गेला मागचा रविवारी बाबा वाघोणे, शिवा वाघोणे व संतोष अण्णा वाघोणे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी आली होती आणि अजून पण माल आहे. म्हणजे मित्रांनो, जवळपास बाबा भाऊ आपल्यासोबत जोडलेले आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार आकाश, नमस्कार. थोडं जोरात बोल, आवाज गेला हो पाहिजे. हो, जाईल ना आवाज. बरोबर. कितीचं माप होतं आपलं? माप 67 होते. 67 होतं. हो. बरं. तर मित्रांनो, 67 शेळींचं माप होतं आणि 67 पैकी गाभणी किती होत्या? गाभणी जवळपास आपल्या जो 60 शेळी गाभण. 60 शेळी गाभण. 60 त्याच्यात काही 4-5 जनलेल्या होत्या, हा. काही त्यात जनल्यामुळे त्या विकल्या, काही 2-4 जनल्या अजून. म्हणजे आता जवळपास आपण गाभण मध्ये 30 शेळ्या दिलेल्या आहे. गाभण मध्ये 30 अजून 23 शेळ्या आपल्या गाभ नाही. बरं. तर मित्रांनो, जवळपास म्हणजे 30 शेळ्या अजून आपल्यापाशी गाभ नाही. 23 शेळ्या गाभ नाही अजून. 23 गाभ. 23-24 आणि किती शेळ्या दिल्या आपण दिल्या 36-37. 36-37 शेळ्या दिलेल्या आहेत. आणि व्यापाऱ्याला दिल्या हा. त्या पण बरं. व्यापाऱ्याला दिल्या, त्या व्यापाऱ्याने पुढे विकणार आहे हे पण लक्षात घ्या. शेतकऱ्याला नाही, शेतकऱ्याला माल दिलेला नाही. व्यापारी इथून पुढच्या बाजारात हा. जाणार असेल, असं बरोबर, गोळेगाव असेल किंवा अजून कुठला बाजार असेल, त्या बाजारात जाऊन म्हणजे 40 गावच्या शेळ्या इथून बाहेर जाऊन विक्री होतात. म्हणजे विचार करा, व्यापाऱ्याला जर शेळ्या घ्यायला पुरत आहेत तर जर शेतकऱ्याला तुम्ही कावर पुरत नाही. भावा वगैरे शेळ्या घ्यायला. हा, बाबा वगैरे भावा वगैरे शेतकऱ्यांच्या 3 गाड्यांपासून एकही गिरेक नाही. बरं, पूर्ण शेळ्या व्यापाऱ्याला देतो आपण. पूर्ण शेळ्या पूर्ण व्यापाऱ्यांना बरोबर कमावते त्यांना पैसे. मित्रांनो बघा. त्याच्यामुळे आपल्याला गिरायकाची आस कमी राहिली. हा हा, बाहेर तर गिरायक जे येतंय त्यांचे व्यापारीच घेतोय. व्यापारीच घेतात. फुल चालतंय ना मार्केट. काही मित्रांनो, व्यापारी भरपूर शेळ्या घेतात, त्यांच्यापासून म्हणजे 30 लॉट एक सोबत, एक सोबत गेल्या. 30 ची एक- क्वांटिटी एक सोबत गेलेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माप बघा. हा, मित्रांनो, या या घोड्याचे अजून बच्चे अशी बाकी म्हैस अजून. आहेत. 30 शेळ्या विकल्यानंतर हा. अशी म्हैस आहे. तुम्हाला इकडे दाखवा थोडं क्वालिटी. पुढे घ्या. हे बघा, तुम्हाला ही क्वालिटी मित्रांनो पाहायला भेटणार आहे. एकदा तुम्ही बघा, एक नंबर माप जबरदस्त आहे भाऊ. उंच पूर्ण हा. माप, डबल हड्डी शेळ्या अजून पण आहेत. पूर्ण तुम्ही जे पाहू बघितलं, शकता. तुम्हाला सांगितलं तर 101 बडकर एक शेळी राहणार आपल्या गाडीत. बरोबर. तशाच शेळ्या आणल्या त्या. हे बघा, सगळ्या हो. शेळ्या मित्रांनो म्हणजे 30 शेळ्या विकल्यानंतर हे अजून माप शिल्लक आहे अजून. 23-24 गाभणी शेळ्या आहेत. हो. बाकी जणलेल्या पण काही जनलेल्या 2-4 आहेत. कलर मध्ये पण काही शेळ्या आहेत. 2-2 जे पिल्ले तुम्हाला ब्लॅक गोल्ड दाखवायचं होतं. आणि इकडे बघा, कलर मध्ये तुम्हाला हा शिरोई कलर मध्ये तुम्हाला मित्रांनो ही शेळी पाहायला भेटणार आहे. जबरदस्त टॉप क्वालिटी मध्ये माप आणलं होतं. आणि व्यापाऱ्याला शेळ्या देऊन व्यापारी पुढे विक्री करणार आहे. समजा जर तुम्ही शेतकरी, तुम्हाला काहीच अडचण नाही मित्रांनो. हा जो रेट आहे, हा रेट व्यापाऱ्याला पुरेल तर तुम्हाला 100% पुरेल. हा रेट तुम्हाला बाबा वाघोणे, संतोष अण्णा वाघोणे व शिवाभाऊ वाघोणे यांच्या गाडीत तुम्हाला वस्तूची पाहायला किंमत भेटणार आहे. सोन्यासारखी किंमत होईल आकाश दादा. बरोबर. वस्तू दिली त्यांना आपण हा, तेव्हा काय रेट दिले त्यांना फक्त 22,000 रुपये दिल्या. 22,000. 30 एक कोणी कटी- विकलं नसेल. मित्रांनो, एक हा. सोबत 30 शेळ्या 22,000 रुपयाने व्यापारी घेतो. म्हणजे विचार करा, त्या मालच तसा व्यापारी होता ना पुढे क्वालिटीचा. 25च्या पुढे विकणार आहे. त्या शेळ्या पुढे व्यापारी 25च्या पुढे विकणार आहे. त्याच्यात आणि 30,000 समोरचा शेळ्या आहेत भाऊ. घ्यायला एवढी धाडस का करतोय, त्याला माहिती की ह्या शेळ्या आपण पुढच्या बाजारात एवढ्या दामाने विकू शकतो, आपल्याला 2 पैसे नफा निघेल. म्हणून व्यापारी पण 22,000 नाही तर घ्यायला हिंमत ठेवत आहे, धाडस ठेवत आहे. तर जर तुम्ही शेतकरी असाल तर 100% मालाचा मोल करा आणि माल तुम्ही खरेदी करायला विसरू नका. तर रविवारी गाडी आली होती. जवळपास 67 शेळी तुम्ही मला बोलले होते, बरोबर. त्याच्यामध्ये 60 शेळी गाभण आणि 7 जनलेल्या होत्या. 7 जनलेल्या होत्या. काही आणि 4-5 अजून आपल्या जणून गेल्या आकाश. अजून इथं आल्यानंतर हा. मित्रांनो काही शेळ्या जनल्या. आता तुम्हाला इथं गाभणी शेळ्या जर ओळखायची असतील तर तुम्हाला ही गोष्ट पाहून तुम्ही गाभण शेळी ओळखू शकता. गाभण शेळी कशी ओळखायची, त्याच्यानंतर तुम्ही कासवरनं ओळखू शकतात. अंगावरती एक चमक येते, त्याच्यावर तुम्ही गाभण शेळी मित्रांनो ओळखू शकतात. जाड डबल हड्डी. हा, चेहरा पट्टी बघा, हा. शिंगडी दाखवा तुम्ही, तर तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा मित्रांनो, संपूर्ण क्वालिटी बघा तुम्ही. पूर्ण जवानीचा माल आहे हा. आकाश दादा. दर आठवड्याला गाडी इथे असते. तुम्हाला इथे शिंग मोठे आहे. हा. इथे दात पाहून घ्यायचे. एकदम इथे कवळी शेळी आहे. शिंग केवढे मोठे, बरोबर. एकदम कवळी शेळी. तिसऱ्या जाप्याची. हे बघा, तिसऱ्या जाप्याची शेळी. सगळे कोरे जाते तिसऱ्या धाब्यामध्ये. फक्त तिसऱ्या धाब्यामध्ये म्हणजे शेळी पूर्ण दात करूनच घेते हा. almost. आणि काठवाडीचं एक वैशिष्ट्य मित्रांनो, शिंग मोठे आहे ते बघा, 2 दात काठवाडीचे. किंवा 4 दात होत नाही तोपर्यंत पाटला लावत नाही, शेळीला लावत नाही. असं. म्हणजे ती एक 4 दात किंवा 6 दात म्हणजे पहिल्या वेतामध्ये जनत असते, मग तिसऱ्या वेतामध्ये ती पूर्ण दात करून घेत असते. बऱ्याच लोकांना इथं आल्यानंतर दात वगैरे पाहत असतात, पण मित्रांनो काठीवाडीचं दात पाहायचं गरज नाहीये, बरोबर. शिंगडी पाहायची, चेहरा पट्टी पाहायची, Quality- अंगावरचा quality. कपडा पाहायचा हा. मित्रांनो. ही क्वालिटीत बघा, डबल हड्डी. आज 2-3 दिवस झाले शेळ्या चरल्या, बरोबर. त्यांना दिल्यानंतर आकाश दादा त्यांच्या आमच्या डोक्यात बसत नव्हत्या ते शेळ्या. बरं. ते जेव्हा गेल्यानंतर जेव्हा शेळ्या 1 घंटा चालल्या दिल्यानंतर तेव्हा हा. डोकं बंद पाडलं शेळीने. अशा बरं. शेळ्या दिसत होत्या. अशा शेळ्या दिसत होत्या. त्या असं वाटत अजून हजारांनी जास्त घेतले असते त्यांनी. बरोबर. मित्रांनो, इतक्या भारी दिसत होत्या. 40गाव मध्ये म्हणा, बाबासाहेब यांच्याकडे म्हणा, जे व्यापारी गिराईक आहे, जे इथून शेळ्या घेऊन बाहेर त्यांच्या बाजारात विकत आहेत लोकल बाजारामध्ये, ते अक्षरशः 20-22 या दराने शेळ्या घेत आहेत.
म्हणजे विचार करा, जर 20,000 शेळ्या घेतात, 1,000 रुपये गाडी मग अजून भाडं लागेल त्यांना इथून घेऊन गेल्यावरती. तर त्या शेळ्या ते पुढे 25च्या पुढे विकत आहेत त्यांच्या लोकल बाजारामध्ये. गोळेगाव असेल, लोणी असेल, हे काही बाजार असतील तर त्या बाजारामध्ये मित्रांनो विकत आहेत. तिथं दाम लागत आहे म्हणून तिकडे दाम लावत आहे. बरोबर. तर काठेवाडीला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी ही लागलेली आहे. आणि मागच्या 2-3 वर्षापासून ह्या वर्षी जास्त तुम्हाला ग्राहक पाहायला भेटणार आहे काठेवाडीमध्ये. तर चला, जी काही क्वालिटी असणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडून दाखवतो. माप कसा आहे अजून तुम्हाला शेळ्या घेण्यासाठी. त्या अगोदर एक विचारून घेतो बाबासाहेबांना की तुम्ही या शेळींचा काही रेट वगैरे सांगणार आहे का, किंवा ऑफर वगैरे काही देणार आहेत का, की ह्या पूर्ण पट्टीमध्ये किती शेळ्या घेतल्यात, काय रेट वगैरे लागणार आहे. तर बाबा काही किमती वगैरे तुम्ही सांगणार आहेत का. किमती समोर आल्यावर करू ना, समोर आल्यावर कारण माल हलका नाही नाकायचा दादा. बरोबर आणि क्वांटिटी करून काही उपयोग नाही. गिरेक क्वांटिटी करून मी गिरेक घेत नाही. बरोबर गिरेक लोक आशावर दुसऱ्यांच्या आशावर गिरेक घेत, त्याच्यापेक्षा आपला माल व्यापारीला घेऊ द्या ना. बरं 2 रुपयांनी कमी देऊ ना. बरं. नाही, आपलं जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी काय. शेतकऱ्यांसाठी देऊन टाकू. जर 20 घेतलं ना 20,000 रुपयांनी देऊन टाकू. 20,000 रुपयांनी देऊन टाकू. बरं. आणि शेळ्या 20,000 सारख्या 20,000च्या बाहेरची आपण देत नाही नाकायचा 30,000 रुपयाला. एकदा सोडून दाखव तिला. 30,000ला देत नाही आपण मित्रांनो बघा, थोडा- पावसाला झाली सुरुवात. असो, आपला मोबाईल आहे. 30,000 देत नाही नाकायचा. मोबाईल अंग वस्तू कशी घोड्याचा बच्चा आहे बा, छातड्याला लागते. माप बघा मित्रांनो. मंत्राशी घोडा आहे. अशी एक बी आली नाही अजून. बरोबर. पाहिली कुठे लागते. आतापर्यंत सगळे व्यापारी उभे हा. राहतात. आज मी पण उभं राहू, बघू तुम्ही कुठं उभा राहा. लागते शेळी असं. हे बघा मित्रांनो, नकली नाही ती ओरिजिनल. हे बघा, तुम्ही पाहू शकता. ही 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 मित्रांनो क्वालिटी. 20च्या पट्टीमध्ये तुम्ही 20,000 शेळी घ्याल, तुम्हाला ही 20च्या पट्टीमध्ये ही शेळी 20,000 सिंगलला 30,000ला देत नाही आपण. सिंगल आणि देणार तुम्हाला 30,000 ही बी तिचीच बहीण आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. होंड्यात दोघी पण. माप हो. बघा मित्रांनो, याला म्हणतात क्वालिटी हा. जबरदस्त. आणि डबल हड्डीपणा तुम्हाला बघा. हात जर ठेवला ना, बोकडापेक्षा जास्त ताकद करते शेळी. अहो 25ला काटकी हे मागते बघा. पण द्यायची नाही ना आपल्याला. आपण गाभण येते, कापायच्या कामाची नाही मित्रांनो, ती गाभण शेळी पालतूच्या कामाची. आणि हे जर तुम्ही अशी जी शेळी घेशाल तर तुमचं पुढचं प्रोडक्शन जे असणार आहे ते सेम असं पद्धतीने असणार आहे मित्रांनो. जेवढी मोठी शेळी घेशाल तेवढं चांगलं प्रोडक्शन पुढे तुम्हाला असणार आहे. आता बघा, जर शेळी थोडीफार, आता बघा हाय चांगली तोलावर आहे, जर थोडीफार कच्ची जरी असली तरी तुम्ही 100% खात्रीने गाभण असल्या शेळी 100% घ्या. तुम्ही पाहू शकता. कच्ची असेल तर ते 1 महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये तोलावर येऊन जाईल. पण हे जे माप आहे, हे माप पुन्हा तुम्हाला बघायला नाही भेटणार. बघा केवढं मोठं माप आहे. तुम्ही पाहू शकता एकदा ते माप बघा. त्याच्यानंतर इकडे बघा, हे पाहू शकता तुम्ही, एकदम काळं सोनं. हे बघा, एकदम काळं सोनं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. दाताला एकदम, तुम्हाला सांगतो मी, दाताला एकदम कोरी आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, दाताला एकदम कोरी शेळी तुम्हाला पालगट पाहायला. माल आहे का दादा. हो. आणि पाहिजे डबल. आणि जर तुम्ही हा पट्टा जर पाहिला मित्रांनो, काठेवाडी प्रत्येक शेळीचा हा पट्टा बोकडाला जवळ भरता, असं छाती वगैरे करत असते शेळी. इकडे बघा, चेहरा पट्टी तुम्हाला दाखवतो एकच मित्रांनो. नंबर बिगर गलोलीची हे बघा, बिगर गवलवली, कान वगैरे कापलेले असतात काठेवाडीमध्ये. हे रोमन नोज, ही शिंगडी चेहरा पट्टी तुम्हाला बघायला भेटते काठेवाडीमध्ये. म्हणजे ब्लॅक सोबत एक सुंदरता जी असते ती देखील तुम्हाला काठेवाडी शेळीमध्ये मित्रांनो पाहायला भेटत असते. बघा पोझिशन बघा तुम्ही शेळीची, एकदम ताकदीच्या शेळ्या तुम्हाला या पाहायला भेटत असतात. बघू शकता तुम्ही. हे बघा, याला म्हणतात मित्रांनो गरीबाची ओरिजिनल म्हैस. म्हैशी हे बघा, इकडे पण बघा, डबल अट्टी एकदम चमक. चमक आणि क्वालिटी वाली. बघा चेहरा पट्टी बघा मित्रांनो. तुम्ही एकदा सगळं दाखवतो. तुम्ही चेहरा बघा. रोमन नोज मध्ये, पंच फेस मध्ये तुम्हाला काठेवाडी शेळी पाहायला भेटणार आहे प्रत्येक शेळी. आणि जी शिंगडी आहे फक्त 2.5-3 इंची तुम्हाला शिंगडी पाहायला भेटणार आहे. दुसऱ्या जाबे द्या फक्त दुसऱ्या वेतामध्ये दुसऱ्या तुम्हाला ही वेतामध्ये. शेळी पाहायला भेटेल. अंगाची ताकद बघा. प्रत्येक शेळी मित्रांनो तुम्हाला डबल हड्डीच पाहायला भेटणार आहे. इकडनं समोरून तुम्ही बघा, हा जो पट्टा आहे मित्रांनो फुल ताकदीचा तुम्हाला बघायला भेटणार आहे. बोकड काय ताकद करणार हा. आहे एवढी ताकद तुम्हाला काठेवाडी शेळीमध्ये पाहायला भेटणार आहे. हे बघा, ही बी एक नंबर आहे का दादा. पायावर जर पाय ठेवला ना मित्रांनो पहिले जाबे तर डायरेक्ट दिवसभर तो पाय आग मारतो. एवढं विचार करा, एवढी ताकद असते. हे बघा, ही पण बघा, ही म्हणजे हा प्रत्येक वेगवेगळ्या जंगलचा माल असतो. हा थोडा वेगळा पट्टा पडून जातो बराचदा, हा थोडा वेगळा पट्टा पडून जातो बराचदा. खरेदीला माणसं जात किती 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 टाइम लागतो खरेदीला. खरेदीला 5 दिवस लागले 5 दिवस लागतात. तेव्हा हा माल आला. आणि किती माणसं आहेत तुम्ही. 3 माणसं. 3 माणसं मित्रांनो, 5 दिवस. सोपं नाहीये मित्रांनो, लय अवघड आहे. क्वालिटीच घ्यावासाठी मग करावं लागणार आहे. हे बघा, आता जर समजा मी शेतकरी आहे, माझ्या वाड्यावरती आले, तर मला ज्या पसंत आहे मी त्या शेळ्यांना देईल. पण इथं तुम्ही आल्यावर तुमच्या सोबत तसं नसणार. ही त्यांना पूर्ण त्यांच्या दावा- पसंतीची ही शेळी पूर्ण द्यायची दावण जरी आपल्याला. बांधलेली, तुम्हाला दावणीमध्ये एक घ्या किंवा अनेक घ्या, तुम्ही तुमच्या पसंतीची शेळी दावणीमधून तुम्ही घेऊ शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला इथं मित्रांनो पाहायला भेटणार आहे चाळीसगाव मध्ये. तुम्हाला जर ती शेळी पसंत नाही तर तुम्ही काय दावणी झाली? पहिले जाबे हे बघा, एकच नंबर आहे. तुम्ही पाहू शकतात बघा.
इकडे बघा मित्रांनो, तुम्हाला पुन्हा इकडे तुम्हाला शेळ्या एकदम मोठं माप आहे. वेतामध्ये बघा, हे बघा क्वालिटी, हे बघा इकडे बघा, इकडे चला कास अण्णा म्हणे कास उचलून दाखव आकाश भाऊ म्हणे. हे बघा, हिला म्हणता मित्रांनो एकदम चपाती आतापर्यंत सगळे व्यापारी म्हणत होते, चला म्हटलं आज आपण पण म्हणून पाहू. क्वालिटी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी आहे. क्वालिटी एक नंबर आहे, काय अडचण नाही. हे बघा, शिंगडी, चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ज्या अंगावरचे केस तुम्ही अजून काढले तर मित्रांनो महिन्याभरामध्ये ती शेळीमध्ये जवळपास एवढी सुधारणा होते, 5 ते 6 किलोची मित्रांनो त्या शेळीमध्ये सुधारणा होत असते. तुम्ही पाहू शकता, शेळीच्या अंगावरचे केस काढल्यानंतर खूप अजून शेळी चांगली दिसते, अंगावरती ताकद करत असते शेळी. हे बघा, जबरदस्त मोठी शेळी. हे पण बघा, सगळ्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला धावणीमध्ये दिसल्या नसतील ना, तर तुम्हाला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो. बघा, हिला म्हणतात पावर. खाली पण बघा, एकदम गड्डा सुपर आहे. हे बघा मेनकाशी बकरी एकदम. मित्रांनो साफ सुथऱ्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. कान्या तिरप्या किंवा डॅमेज नाही, माल नाही अजिबात मित्रांनो, नाही. सगळा पालतूचा चांगला माल आहे, जो तुमच्या कामाचा आहे. तो तुम्हाला मी इथे धावणीवरती बांधून दाखवलेला आहे. आपल्या गाडी बघा. फक्त कटिंगची एकच आता शेळी ही आली जी शेळी आहे, ही शेळी आणि ती तुम्हाला एक मोठी शेळी दाखवत होती, हा. ही म्हणजे वेगळी शेळी असते. ही थोडी वेगळ्या टाईप मध्ये पडते, ही वेगळ्या टाईप मध्ये पडते. दोघांमध्ये मित्रांनो फरक असतो. जसं आपल्यामध्ये एखाद्या माणसाचं केस कुरले असतात, एखाद्याचे प्लेन असतात, सेम तशा पद्धतीत मित्रांनो शेळीमध्ये पण असते बऱ्याचदा. त्याची शिंगडी वेगळी आहे, तिची शिंगडी वेगळी. हिला दाव. बघा, ही एकदम दुसऱ्या वेतातली मित्रांनो, आता दुसऱ्याला जणायला येईल अशी पाट आहे, एक नंबर क्वालिटी मध्ये. हिला म्हणतात मोरी. एक नंबर ही क्वालिटी मोरी मध्ये मित्रांनो, एक नंबर क्वालिटी. हा एक नंबर क्वालिटी मध्ये बघा, हो. पाहू शकतात तुम्ही. ही पाटी इकडे बघा, हा एका घरचा जोडा आहे मित्रांनो. इकडे बघा, शिवाब इकडे दाखवा. हा बघा, हा एका घरचा जोडा आहे. एका शेळीच्या दोघी तुम्ही पाहू शकता, दोघी बहिणी एक सारख्या. जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही एका घरच्या दोघी घेऊ शकतात. बघा, तेलंग्यामध्ये शिंगडी पासून तर चेहऱ्यापर्यंत मित्रांनो एक सगळ्या नंबर, गोष्टी एक नंबर. सारख्या पाहायला भेटतील तुम्हाला. ह्या बघा, ह्या देखील दुधाला खूप चांगल्या उतरत असतात तेलंग्यामध्ये. आतापर्यंत मी जवळपास 4-5 वर्षापासून आहे 40 मध्ये काठेवाडी शेळीमध्ये मी पाहतो ती दाखवून दिलं दुधासाठी खूप चांगली असते. ही देखील राहू दे थांब. तुम्ही पाहू शकता. हा, काही नाही. एकदा तिच्यावरती काही नजर मारा, नाही. जवळच उभी मोरी मध्ये बघा मित्रांनो, बघायला भेटेल तुम्हाला. तुम्ही इकडे बघा, ही पण बघा पहिल्या वेतामध्ये मित्रांनो. हे माप वाढायचंय बरं, हे माप वाढतं माप आहे. हे जर तुम्ही आज घेतलं एकदम सुपर क्वालिटी. पाय इकडे बघा, जर्सी गाय आहे ती डायरेक्ट. एकदम साफ सुथरी पहिल्या वेतामध्ये मित्रांनो. एवढी एकदम power super आहे आहे, विचार करा. 4च दात आहे ती. हा हे बघ 4च दात आहे. बघा मित्रांनो, फक्त 4 दात. क्या बात आहे मित्रांनो, पहिल्या वेतामध्ये फक्त 4 दात आहे आणि हे वाढतं माप आहे. आणि खाली आता एवढं पावर करते, जेव्हा तिसऱ्या वेतात येईल का तेव्हा खूप जबरदस्त दुधाला उतरणार ती. इकडे बघा, हे ही पण म्हैशी. तुम्हाला बघायला भेटेल. ही तिसऱ्या वेताची. हे बघा, थोडीफार म्हणजे मित्रांनो कच्ची जरी असली पण ही शेळीचं माप मोठं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जर शेळी कच्ची असेल पण माप चांगलं असेल तर घ्या, 100% घ्या. कारण की एका महिन्याची कच्ची असेल किंवा 15 दिवसाची कच्ची असेल, ती तेवढा एक महिना दोघी किंवा दाखवा 15 ना. दिवसानंतर तोलावर येऊन जाईल. पण हे जे माप आहे, तुम्ही एकदा जर इथून घेऊन गेले तर पुन्हा तुम्हाला ते माप घेण्यासाठी परत येता येणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाटतंय की माप चांगलं क्वालिटीचं आहे, उंच पूर्ण आहे, तर घेणं 100%. इकडे बघा, डबल हड्डी दोघी या बघा. हाताला. हिला म्हणता बटरफ्लाय. पाहू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, वस्तू हाईट कम फाईट ज्यादा आहे भाऊ. हा हा. एकदम बघा मित्रांनो तुम्ही. एकच नंबर शेळी ती. हे बघा, एक नंबर वस्तू पाहू शकतात. हाईटला कमी आहे थोडी, अंगावरती ताकद भरपूर आहे. जे काश्मीर तुम्हाला- का बकरा आहे वो. जे अरे दादा. तुम्हाला समोर सांगतो, हा. दुसऱ्या वेतामध्ये फक्त शेळी बघू शकता तुम्ही. इकडे बघा, हे पण मित्रांनो जवळपास पूर्ण गाडीमध्ये जर 70 शेळीचं माप असेल तर 70 पैकी तुम्हाला सांगतो मी जवळपास 50 शेळी ही दुसऱ्या वेतामध्ये असते. आणि जी 20 शेळी असते ती 20 शेळी एक तिसऱ्यामध्ये किंवा पहिल्या मध्ये तुम्हाला 20 मध्ये प्रमाण पाहायला भेटणार आहे. जास्त करून दुसऱ्याला प्राधान्य देत असतात व्यापारी. हे बघा, तुम्हाला बघायला भेटेल, पाहू शकता तुम्ही. आता हा थोडा कलर मध्ये दाखवतो, युनिक कलर तुम्हाला पाहायला भेटणार इकडचा. हा. हे बघा, सफेद मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, लंब्या कानाची सफेद मध्ये. दोन आहे आकाशाचा. एक जण हा. उभी ती. एक जण काही हा कालच हे बघा, सफेद मध्ये तुम्हाला ही लंब्या कानाची पाहायला भेटणार आहे. आणि इकडे बघा, काय संबंधित जण पाठ. तुम्ही बघू शकता जनल्यावर दिवसाला मित्रांनो 3-3.5 लिटर दूध 100% खात्रीने काठेवाडी शेळी काढतेच. हे पाहिजे दोघी जणून गेले आकाशात. हे बघा, ही पहिल्या वेतामध्ये दिसते. पहिले 4 जात येते. हे बघा, ही 4, हे बघा हो. सेम आहे. एकदम भारी लागले. हे बघा कशी लागली मित्रांनो, खाली पॉवर बघा एकदा. इकडे बघा, हे पाहू शकता तुम्ही.
आणि आकाश दादा आपल्या व्हिडिओत आपण असं आहे, आपण तिथे व्हिडिओ काढतो तो रिअल व्हिडिओ राहतो. हा. अशी सिंगल बकरी आपण दाखवतो फक्त झूम करत नाही व्हिडिओ. बरोबर झूम करून ती बकरी जाडी मोठी दिसते तिला काही जाडी मजा नाही. इथं लाईव्ह दाखवतो आपण. बरोबर बरोबर. मित्रांनो जेव्हा हे व्हिडिओ काढत असत तेव्हा आता असं लांबून उभे, पण जो कॅमेरा अँगल असतो तो परफेक्ट असला पाहिजे. हे काय आपण करतात साधा झूम आउट करून टाकतात, झूम पण कमी करून टाकतात आणि लांबून व्हिडिओ काढत असतात. त्याच्यामुळे जी शेडी असते तिची जी पर्सनॅलिटी असते ती खूप तिच्या तुलनेपेक्षा जास्त लहान दिसत असते त्याच्यामुळे. पण जो कॅमेरा अँगल तो परफेक्ट असला तर व्यवस्थित. आता मी तर शिवाभाऊ पैसे दिलेला आहे कॅमेरा, मला माहित नाही शिवाभाऊ कशी दाखवताय असं, पण मी तुम्हाला दाखवतो बघा. शिवाभाऊ यांची ही नवीन काठेवाडी शेडीची गाडी आहे. संतोष अण्णा आगोने, शिवाभाऊ आगोने, बाबाभाऊ आगोने, जेवढ्या तिघी गाड्या आल्या आकाश ते याच्यापेक्षा परफेक्ट आणि एक नंबर गाडी होती ही ना. हो. हा अजून एक लांब वस्तू आहे, लचके आणि तुम्हाला एकदम दाखवतो. पद्धतशीर. इकडे पण बघा मित्रांनो, ही वस्तू बघा, ही लय देखण्या रूपाची तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हिला म्हणतात वस्तू. हे बघा, पाहिली का शिंगडी शैरापट्टी बघा, एकदम पंच फेस मध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, दाताला 6 दात आहे फक्त, 6 दात आहे फक्त दाताला, तुम्ही पाहू शकता. आणि हे ताकद बघा अंगावरती. मित्रांनो ही एकटी शेडी नाही भेटत तुम्हाला 22-23 ला, पण पट्टीमध्ये बाबा सांगितले की 20,000 तुम्ही 20 शेळ्या घेतल्या तुम्हाला 20,000 प्रमाणे लावून देईल. म्हशी म्हशी जो हा, किल तो पण अजून- पुस्तक राहील आकाश दादा. समोर या, समोर आल्यावरती तुमचा थोडाफार मान सन्मान 100% चॅनलच्या माध्यमातून होईल. हा, आणि त्याच्यानंतर चला हे बघा, हे दाखवून देऊ. इकडे बघा, डबल हड्डी माप पुरा गधड आहे बघा, तुम्ही प्युअर खाली साईड बघा. एकच नंबर आहे. पाहू शकता. खालून साईड बघा मित्रांनो तुम्ही, तुम्हाला इकडनं साईड दाखवतो. हे बघा, एक नंबर वस्तू मित्रांनो. तुम्हाला ही तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. जे ते तुमच्या समोर शिंगडी बघा, तिसऱ्या वेतातली आहे. पहिले जा आपण हा? हे बघा, आहे का क्वालिटी एक नंबर. त्यानंतर इकडे ही बघा आता व्हाईट, ही पण तिसऱ्यामध्ये आता जणायला येईल. हे तो बघा. गेल तो खुशच राहील आकाश दादा हिला. हे खूप मोठं हा. तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो काठीवाडी शेळीचं खूप मोठं असं माप होत असतं आणि दुधाला देखील खूप चांगलं उतरत असते तिसऱ्या वेतामध्ये. पहिल्या दुसऱ्यामध्ये तुम्हाला थोडं लिमिटेड पाहायला भेटेल. पहिल्यामध्ये बच्चे आरामात पाजते, दुसऱ्यामध्ये बच्च्यापासून देखील दूध काढते, आणि तिसऱ्यामध्ये भरपूर दूध असतं शेळीला. तुम्ही पाहू शकतात बघा, हिला म्हणतात क्वालिटी. आणि ही बघा पहिल्या वेतामध्ये, ए मदराशी घोडा येऊ. हे बघा, हिला म्हणतात क्वालिटी. बघा पहिले जापे आकाश दादा, अजून 4च दात आहे ती. बघा मित्रांनो, कोंडीचा बी बाप राहिली इथं अजून. हे बघा 4च आहे हो. 4 दात. बघा क्वालिटी तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त माप मित्रांनो हे पण होणार आहे. जेव्हा दुसरा तिसऱ्यामध्ये येईल ना, तेव्हा खतरनाक वाढेल. म्हणजे तिथे सगळीच साईज वाढणार आहे, अशी पण वाढेल आणि अशी पण वाढेल. तर टोटल तुम्हाला जवळपास एक 25 ते 30 शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. 30 शेळ्या त्यांच्या विकल्या गेलेल्या आहेत. तुम्ही इकडे नजर मारा, अजून तुम्हाला इकडे दाखवतो बघा, हे पूर्ण आहेत. याच्यामधून तुम्हाला पसंत येईल ती शेळी तुम्ही घेऊ शकता. एक घ्या किंवा अनेक घ्या, याच्यामधून तुम्हाला त्या शेळ्या मित्रांनो घेता येणार आहेत. इथे तुम्हाला असं नसणार की ही घेऊ नका किंवा ती घेऊ नका, कुठलीही घ्या, फक्त लावा दाम, क्वालिटी तुमची, दाम यांचा. या पद्धतीत मित्रांनो तुम्हाला इथं काठीवाडी शेळ्या घ्यायला भेटणार आहेत 40गाव मध्ये. जवळपास मित्रांनो 4 वर्षापासून काठीवाडी शेळीमध्ये काम चालू आहे. बाबासाहेब यांच्यापासून आपली सुरुवात होती, शिवाभाऊ आगोने यांच्यापासून पहिला व्हिडिओ. स्पॉट आहे, या स्पॉट मध्ये शिवाभाऊ सोबत, बाबाभाऊ सोबत आपण एक व्हिडिओ काढला होता, आणि आज त्या स्पॉट वरती आलोय म्हणून म्हटलं चला आज मी समोर स्वतः येतो. जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ स्टार्ट केला मित्रांनो, मला देखील काठीवाडी बद्दल काहीच माहित नव्हतं, पण इथं आम्ही पहिला व्हिडिओ कसा तरी बनवला होता. खूप प्रतिसाद तुमचा भेटला होता, जबरदस्त. पण सध्या प्रतिशत हा. लोकांनी दिला पाहिजे. सध्या फक्त व्यापारी पण व्हिडिओ विकत कमी आहेत. यांचे व्हिडिओ कमीच. माल विकतोय, हा. माल राहत नाही. विषय काय माल होतो माहिती विकत का, जातोय. आता जसं गाडी आली ते माल काही विकला गोष्टी जातो. ना, आता माल तुमची विकल्या गेल्यानंतर गाडी तो- तिकडे येते आकाश दादा विकल्यानंतर बच्चांची. हा. त्याच्यामुळे आणि गुरुवारी शुक्रवारी आपण गाडी आणतो. आणि विकल्यानंतर आहे ना मित्रांनो व्हिडिओ काढायला करत नाही बरं. म्हटलं जेवढा माल विकला त्याला विकू द्या, जो आहे तो दाखवायचा प्रयत्न करू, कस्टमरांना समजून देऊ की आणि तुमचा माल व्यापारी- विकला व्यापारी जातो. काय म्हणता आकाश दादा, आमचा व्हिडिओ काढू नका. हा, त्याच्यामुळे मग आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही ना. हे ज्यांना माल देतात असं- ते काय सांगतात की आमचा व्हिडिओ काढ नका, आम्हाला पुढे विक्री करायचं आहे, मग लोक असं- आमच्यापासून घेणार नाही. आता जर इथं दाम समजलं की यांनी 22ला घेतलाय, तिकडे जर व्यापारी बाजारात गेल्यावर 70-70 दाम करेल, तर ते काय म्हणतात तुम्ही तिकडे 22 घेतले, मग तर ते देखील 1000-2000 वरती व्यापार मित्रांनो करत असतात. 1000 रुपये तर भाडं लागतं ना. 1000 रुपये तर एका नागाला भाडं लागतं मग. मित्रांनो. सगळं दाखवतो म्हणजे 40गावला येणं, इथून तर माल उचलून त्यांच्या घरी नेणं आणि परत त्यांच्या घरून तो माल बाजारात नेणं. तर मित्रांनो 2 ठिकाणी भाडं वगैरे लागत असतं. वस्तू चांगली आहे, भाड्यामुळे महाग होते बऱ्याचदा, किंवा जी साखळी चालू असते त्याच्यामुळे मित्रांनो महाग होत असते. गुजरातवरून यांनी आणलं, यांच्यापासून व्यापाऱ्याने घेतलं, व्यापाऱ्यापासून दुसऱ्याने घेतलं, तर अशी ती महागाई वगैरे होत असते.
तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आज म्हणजे पहिल्यांदा मीच आलोय असं धरून तुला पहिल्यांदा तुम्ही हा, बोलले पहिल्यांदा. आमचं मंडळ आभारी तुम्ही बोलल्याबद्दल. तर चला आणि मित्रांनो पब्लिकला सांगा की हा. बाबा उघडे बी लक्ष द्या लक्ष थोडंसं. असू द्या बाबा वगैरे काय हा. अडचण नाही. चालतं ठीक आहे. चालेल, धन्यवाद.